जनगणना 2027 साठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अधिसूचना प्रकाशित। डिजिटल साधनं वापरून प्रथमच होणार जनगणना। 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर दरम्यान घरोघरी माहिती संकलन। काँग्रेस आणि MIM सोबत भाजपाची युती खपवून घेतली जाणार नाही, अशा प्रकारची युती करणाऱ्या स्थानिक नेत्यांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। अंबरनाथमध्ये भाजपसोबतच्या युतीवर प्रदेश काँग्रेसची कठोर भूमिका। अंबरनाथचे काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह पक्षशिस्तीचा भंग करणारे नगरसेवक पक्षातून निलंबित। लातूरमध्ये पुन्हा रेल्वेनं पाणी पुरवठा करण्याची वेळ येणार नाही, लातूरमधल्या प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांची ग्वाही। भिवंडी आणि उल्हासनगरमध्येही मुख्यमंत्र्यांनी घेतली प्रचार सभा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत वरळीत प्रचार रॅली। ही वेळ शाखेत बसण्याची नाही तर लोकांशी संवाद साधण्याची आहे, असं सांगत शिंदेंची विरोधकांवर टीका। स्वच्छ सुरक्षित पुण्यासाठी राष्ट्रवादीला मतदान करण्याचं अजित पवार यांचं आवाहन। पिंपरी चिंचवडमधील समस्या सोडवण्यासाठी अलार्म संकल्पनेवर आधारित राष्ट्रवादीची मोहीम। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित, तर पुण्यासाठी भाजपाचं संकल्पपत्र आणि कोल्हापूरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध। बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी मुंबईच्या सांस्कृतिक अस्तित्वासाठी धोकादायक। अमित साटम, घुसखोरी वाढणं हे सत्ताधाऱ्यांचं अपयश, वर्षा गायकवाड यांचं प्रत्युत्तर। देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 7.4% पोहोचण्याचा सांख्यिकी मंत्रालयाचा अंदाज। सुधारणांच्या वेगवान एक्सप्रेसबद्दल पंतप्रधानांकडून समाधान व्यक्त। आणि दक्षिण आफ्रिकेत झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताच्या 19 वर्षाखालील संघानं दक्षिण आफ्रिकेचा 233 धावांनी केला पराभव। नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत